हाय हॅलो नमस्कार आणि रामराम मंडळी, मी ॲडव्होकेट आई तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, आपण सध्या कायदेशीर नोटीसबद्दल सविस्तर माहिती घेत आहोत। माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी कायदेशीर नोटीस म्हणजे काय, कायदेशीर नोटीस कोणत्या प्रकरणांमध्ये पाठवता येते आणि कायदेशीर नोटीस जर वकिलांतर्फे पाठवायची असेल तर आपण कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे याविषयीची माहिती बघितली आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण CPC कलम 80 अंतर्गत कायदेशीर नोटीस पाठवताना ती कशी पाठवली पाहिजे किंवा कोणत्या नियमांचा अवलंब करून पाठवली पाहिजे याची माहिती घेणार आहोत। आता पहिला मुद्दा म्हणजे कायदेशीर नोटीस लिहिताना कोणते महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे। प्रभावी कायदेशीर नोटीस तयार करणे हा कोणत्याही दिवाणी कार्यवाहीचा महत्त्वाचा भाग असतो। त्यामुळे कायदेशीर नोटीस तयार करताना पुढील महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवणे आवश्यक आहे। एक म्हणजे उद्देश। ज्या व्यक्तीला कायदेशीर नोटीस पाठवायची आहे त्या व्यक्तीने कायदेशीर नोटीस पाठवण्याचा नेमका उद्देश जाणून घेतला पाहिजे। उद्देश स्पष्ट केल्याने मजकूर स्पष्ट आणि संक्षिप्तपणे तयार होतो। हा उद्देश म्हणजे कर्जाची परतफेड करण्याची मागणी करणे, कराराचा भंग झाल्यास किंवा बदनामी किंवा मालमत्तेच्या वादात इशारा देणे असे उद्देश असू शकतात। नंबर 2 म्हणजे आवश्यक माहिती गोळा करणे। कायदेशीर सूचनेचा आधार होणारी सर्व माहिती आपण गोळा केली पाहिजे, जसे की पाठवणारा म्हणजेच कायदेशीर नोटीस जारी करणारा व्यक्ती आणि प्राप्तकर्ता म्हणजे ज्या व्यक्तीविरुद्ध नोटीस जारी केली आहे ती व्यक्ती, या दोघांचेही पूर्ण नाव, राहण्याचे ठिकाण व संपर्क आणि तपशील, वादाशी संबंधित विशिष्ट तारखा, त्यात समाविष्ट असलेली रक्कम, करारांचे तपशील आणि वाद, दाव्याशी संबंधित इतर कोणतीही माहिती यांचा यामध्ये समावेश होतो। नंबर 3 संबंधित कायद्यांचा अभ्यास करणे। वादग्रस्त प्रकरणाशी संबंधित कायद्यांचा व त्यातील तरतुदींचा अभ्यास करून योग्य कलमांचा अभ्यास करणे देखील अत्यंत महत्त्वाचे असते। जसे की समजा जर निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कायदा 1881च्या कलम 138 अंतर्गत नोटीस जारी करायची असेल तर त्या व्यक्तीने याची खात्री करणे आवश्यक आहे की नोटीसचा मजकूर आणि वेळ त्या कलमाच्या आवश्यकतांचे पालन करते। नंबर 4 स्पष्ट व व्यावसायिक भाषेचा वापर। कायदेशीर नोटीस लिहिताना भावनिक आणि अपमानास्पद भाषा किंवा धमक्या टाळल्या पाहिजेत। केवळ तथ्ये आणि कायदेशीर आवश्यकतांवरच लक्ष केंद्रित केले पाहिजे। सूचना स्पष्ट आणि संक्षिप्त आणि व्यावसायिक भाषेत लिहिली आहे याची खात्री तुम्ही केली पाहिजे। नंबर 5 नोटीस पाठवताना योग्य मार्गांचा अवलंब करणे। नोटीस पाठवण्यासाठी विश्वसनीय पद्धत वापरली पाहिजे, जसे की पावती, देय असलेली नोंदणीकृत पोस्ट किंवा डिलिव्हरी पावती किंवा कुरिअर। पुढे जाऊन न्यायालयीन कार्यवाहीत पुरावा म्हणून वापरता येईल यासाठी कायदेशीर नोटीसची प्रत आणि डिलिव्हरी पावती तुम्ही जपून ठेवणे आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यात दिवाणी कार्यवाही जर सुरू झाली तर या कागदपत्रांचा उपयोग तुम्ही तुमच्या बाजूचा पुरावा म्हणून करू शकता। आता पुढचा मुद्दा म्हणजे CPC कलम 80 अंतर्गत कोणत्या प्रकारे कायदेशीर नोटीस पाठवता येते ते बघूया। सिव्हिल प्रोसिजर कोड CPC कलम 80 प्रमाणे न्यायालयात खटला दाखल करण्यापूर्वी सरकार किंवा सार्वजनिक अधिकाऱ्याला नोटीस बजावणी करणे आवश्यक आहे। जर एखाद्या सार्वजनिक अधिकाऱ्याने त्याच्या अधिकृत कर्तव्यादरम्यान केलेल्या कोणत्याही कृत्यासाठी कायदेशीर कारवाई करायची असेल तर खटला सुरू करण्यापूर्वी त्या अधिकाऱ्यांना 2 महिन्यांची नोटीस बजावणे आवश्यक आहे। ही कायदेशीर नोटीस बजावण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्य सचिव किंवा सार्वजनिक अधिकाऱ्याला त्याच्या कायदेशीर स्थितीचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि न्यायालयात न जाता काही प्रकारची भरपाई देण्याची संधी हे आहे। केंद्र सरकार विरुद्ध खटला असल्यास कायदेशीर नोटीस ही त्या सरकारच्या सचिवांना उद्देशून द्यावी लागते। राज्य सरकार विरुद्ध खटला असल्यास कायदेशीर नोटीस ही सरकारच्या सचिवांना किंवा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना उद्देशून द्यावी लागते। जर केंद्र सरकार विरुद्धचा खटला असेल आणि तो रेल्वेशी संबंधित असेल तर कायदेशीर नोटीस ही रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना उद्देशून द्यावी लागते। कलम 80 अंतर्गत कायदेशीर नोटीसमध्ये तुम्ही खालील मुद्दे नमूद करणे अत्यंत आवश्यक आहे। नोटीस पाठवणाऱ्याचे आणि प्राप्तकर्त्याचे नाव, घटनेचे वर्णन, सूचना पाठवणाऱ्याचे निवासस्थान, कारवाईच्या कारणाचे विधान म्हणजे तुम्ही ज्या कारणासाठी कारवाई भविष्यात करणार आहात, कारवाईचा इशारा देण्यासाठी जी नोटीस तुम्ही पाठवत आहात त्या घटनेचे एक प्रॉपर स्पष्ट विधान त्या नोटीसमध्ये करणे। नोटीस पाठवणाऱ्याने दावा केलेला दिलासा, दावा केलेल्या सवलतीच्या कायदेशीर आधाराचा म्हणजेच उपायांचा आणि तरतुदींचा सारांश,
यांचा समावेश असला पाहिजे। कलम 80 अनुसार कायदेशीर नोटीस सरकार किंवा सार्वजनिक अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पोहोचवण्यात आली आहे किंवा तिथे तशी ती सोडण्यात आली आहे असे विधान देखील तुम्ही त्या नोटीसमध्ये नमूद करणे अत्यंत गरजेचे आहे। निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट 1881च्या कलम 138 प्रमाणे चेक बाउन्स झाला तर चेक बाउन्स झालेल्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत चेक जारी करणाऱ्या व्यक्तीला नोटीस देणे बंधनकारक आहे। आता हे कलम 138 अनुसार नक्की कायदेशीर नोटीस कशी बजावायची किंवा इतर कोणत्या कायदेशीर तरतुदींचा अवलंब करून 138 ची केस आपण चालवू शकतो किंवा त्यासाठी कोणत्या गोष्टींची खबरदारी कायदेशीररित्या घेतली पाहिजे या सविस्तर माहितीचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या ॲडव्होकेट आई या चॅनेलवर अपलोड केला आहे। त्या व्हिडिओची लिंक मी वरती आय बटनवर आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघू शकता। आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये कायदेशीर नोटीसबद्दल काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन। धन्यवाद।